महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेच्या दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी त्यांच्या उंबरठ्यावर या सगळ्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं माझं गाव आरोग्य संपन्न गाव अशा पद्धतीचं अभियान सुरू करण्यासाठीचा एक निर्णय घेतला। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार वहिनी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सर्व यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण आजच्या दिवसापासून या संपूर्ण अभियानाची सुरुवात करतोय। ही सुरुवात करत असताना राज्याच्या मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळानं 10 फेब्रुवारी 2026 रोजी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाला कॅबिनेटमध्ये मान्यता दिली आणि केवळ मान्यताच दिली नाही तर त्या मान्यतेबरोबर आवश्यक असणाऱ्या संपूर्ण निधीची सुद्धा तरतूद केली की ज्याच्यामुळे हे अभियान यशस्वी होण्यामध्ये एक मैलाचा दगड ठरेल। मी आपल्याला सांगतो की ह्या अभियानाच्या माध्यमातून केवळ सरकारी अभियान आपल्याला करायचं नाही तर त्याच्याबरोबर लोकसहभाग घेणं आणि त्यातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभा करणं अशा पद्धतीचा उद्देश घेऊन या अभियानाची सुरुवात आपण करतोय। विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर रोगमुक्त स्वयंपूर्ण अशा पद्धतीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण एकूणच नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्यासाठी सुद्धा एक आश्वासक पाऊल आपण सर्वजण टाकतोय।